मंडळी नमस्कार. सो अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहोत एक घाटा अवगम घाट. ते विश्वजित सर आहेत. सर नमस्कार. हमारा गाइड क्या है सर जी नमस्कार. कौन सा गाइड है आपका? नमस्कार सर. विश्वजित सर आहेत. त्यांचा मुलगा आहे 10वीतला. नमस्कार. नमस्कार. त्यांच्यावर त्यांचा मुलगा आहे 10वीतला. आपण त्यांच्यावर गाडीमधनं आलो. तंबूमध्येच आहेत ते आपल्याबरोबर. ठिकाणी बोलतात, चर्चा करता करता त्यांनी खूप वेगवेगळी माहिती सांगितली. त्यांनी सांगितलं की आपण कशासाठी आपण इकडे येतो आणि स्नान करतो, म्हणजे आपली पापं धुण्यासाठी का कशासाठी. त्यावेळेला त्यांचा बराच अभ्यास आहे. त्यांनी सांगितलं की आपण इकडे जे येतो ते आपली जी अनइंटेन्शनल म्हणजे जी आपण विचार नव्हती केलेली ती सगळी पापं धुण्यासाठी आपण इकडे येतो. आणि हे संगम जे आहे हा एक विशेष संगम आहे. जी आपली गोष्ट आहे, सागर मंथन झालं. त्या सागर मंथनामध्ये दानव आणि जे देव आहेत त्यांचं हे झालं, युद्ध झालं. म्हणजे 4 ठिकाणी त्याचे थेंब पडले. त्याच्यापैकी एक थेंब इकडे पण पडला प्रयागराजमध्ये. प्लस इकडे यमुना आणि गंगा ह्या दोघांचं आता इकडे मिश्रण होतं, एकत्र येतात. त्याला संगम असं म्हणतात. हा एकदम हिंदू धर्मातला सगळ्यात होलिएस्ट, सगळ्यात पवित्र मानला जाणारा संगम आहे. होड्या असतात. बाहेरनं रिक्षा ज्या असतात आपल्या तंबूच्या बाहेरनं 200-400 रुपयात मिळतात, 500 रुपयात मिळतात. तंबूच्या आतनं गेली तर ते 1000-1200 रुपये लावतात. आणि आता आपण जाणार आहोत. काय म्हणतात ते बघूया. मुझको हाँ सर. 4000 चाहिए ना 5000 चाहिए. मुझको जितना सरकारी गवर्नमेंट रेट बताया है उतना चाहिए. 1500 फॉर 4 पीपल. ओके, ठीक है. डन. गंगा स्नान एंड यस यस यस, ठीक है, डन. बस हाँ भैया जी, हम लोग चलेंगे. थैंक यू. प्लीज गो. चलिए. प्लीज गो टू संगम. अरे हिंदी में बात करो यार, इतना इंग्लिश क्यों बोल रहे हैं. अरे भगवान, नहीं यहाँ पे आके अगर इंग्लिश सुनना पड़ा तो कैसा है. सर नीचे करके. सर जी जी सर, सर नीचे अशा प्रकारे आपण आलेले आहोत. आपल्याबरोबर आपले गाईड पण आहेत. नमस्कार. 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 त्याचे वडील जे ते पांडित्य करतात इकडे. आणि आपण इकडे पोहोचलेले आहोत. बघा असं सगळं वेगवेगळं इकडे. बोट इंजिन वाली है का कशी वाली है काय माहिती. क्या बताएं, फोटो की सिस्टम बना दिए लोग. ये बोट इंजिन वाली है क्या कि कैसे. अच्छा, हाथ से आप रो करेंगे. हाथ से चला, हाथाने चालवत चालवत नेणार ही बोट मध्ये. आप भी चलाना अभी थोड़ा. अगर हमें भी चलाना है. आप भी चला लीजिए. जी जी बिल्कुल. गर्म तो होना पड़ेगा, अभी ठंडे पानी में नहाना है तो. ठीक है, वापसी नहा लेना. जी जी. येते इथे आपले सगुणाबागेत दिसणारे सगळे वायरटेल स्वॉलो आहेत. केवढेच वायरटेल स्वॉलो. अमेझिंग. हजारो बोटी आहेत तिकडे. अशा प्रकारे या होडीचे 1500 रुपये साधारणपणे ठरले. ते त्या संगमपर्यंत घेऊन जातात. हे आपण त्या रीलमध्ये वगैरे बघितलं होतं. हे घर याच्या आतमध्ये जाऊन तुम्ही हे करू शकता. आणि हे सगळ्या ज्या होड्या आहेत या बऱ्यापैकी अशा ह्याच्या वल्ह्याच्या होड्या आहेत. मोठी होडी आहे. मला असं वाटतं 8-10 लोक तर सहज बसू शकतात. आणि ते आल्यानंतर सरांनी पण सांगितलं की जर का आपण कोणी इकडपर्यंत पोहोचलेलो आहोत तर स्वतःची एक प्रकारे म्हणतात की इकडच्या जागेने तुम्हाला बोलवलेलं असतं. किंवा कुंभमेळा जरी आपण प्रत्येक जणाला वाटतं पण प्रत्येक जण अटेंड करू शकतो असं होतं. बऱ्याच वेळेला कुंभमेळ्यामध्ये येऊ असं म्हणतात पण अटेंड करणं होत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाचं नशिबी असतं असं सांगता नाही येत. आणि प्रत्येक जण इथपर्यंत पोचला तरी तो गंगा स्नान करतो किंवा हे संगम स्नान करतो असं पण नाही होत. तर असं बरंच आपल्याला सरांच्यामुळे, विश्वास सरांमुळे आपल्याला इकडे लिफ्ट तर मिळालीच आणि त्याच्यामुळे बरंचसं ज्ञान पण मिळालं की सरांनी आपल्याला सगळे सांगितलं वेगवेगळ्या गोष्टी. हे सीगल्स आहेत सगळे. हे सगळे सीगल आहेत. हे समुद्रावरनं येतात. हे बघा सगळे बरेच सीगल्स इकडे दिसत आहेत. आणि
सिंगल जेवढे गोड्या पाण्यात कसे काय आले काय मला नाही कल्पना, येतात का नाही येत. इकडे बसलं आणि बाकीचे तिकडे जे होते ते वायर टेल स्वॉलो होते, छोटे छोटे पक्षी. आता आपण चाललोय, आता आपण यमुनेमध्ये आहोत. आपण आता चाललोय संगमामध्ये, समज इथे यमुना आणि गंगा भेटणार आहे, तिकडे आपण जाणार आहोत. अच्छा. हाँ तो ये किस लिए बना है, ये ब्रिज किस लिए बना है, बट किस लिए, मतलब इसका. अच्छा अच्छा ओके. बैरियर टाइप का इथे बॅरियर म्हणून इकडे केलं, पार्टिशन केलेलं. तिकडे पलीकडे वेगळ्या होड्या आहेत, इकडे वेगळ्या होड्या आहेत. कुंभ हर साल होता है. 6 साल में अर्ध कुंभ होता है, 12 साल में महाकुंभ होता है, कुंभ हर साल होता है. खूप छान वातावरण आहे. अगर ये अलाउ करेगा तो अगले साल फिर जाऊंगा. इकडे आल्यावरती मंडळी ना वेगवेगळ्या लोकांशी आपण चर्चा करायला पाहिजे, बोलायला पाहिजे. बरेचसे लोक आपल्या आपल्या फॅमिली बरोबर किंवा मित्रांबरोबरच असतात, पण इतर लोकांशी बोललो, चर्चा केली तर बऱ्याच वेगळ्या गोष्टी समजतात, वेगळे विचार समजतात. आता आपण ज्या लोकांबरोबर ते आहोत, ते आपल्याबरोबर आपले गाईड आहेत, तिथे समोर नाववाले आहेत, आपल्याबरोबर आपले पुढे कोणी म्हणजे विश्वास सर ते आहेत. सगळ्यांचे विचार खूप इंटरेस्टिंग, वेगळे वेगळे आणि पूर्ण म्हणजे आता धर्माचा विषयी विचार आपण किंवा देवाविषयी किती वेळेला चर्चा करतो, हे खूपच विशेष आहे. या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे. धन्यवाद. तो भाई अभी ये मतलब कैसा है, ये अभी हम लोग संगम पहुंच गए. हाँ, ये संगम ही है, पूरा त्रिवेणी संगम ही है. तो ये जो गंगा जी कहाँ पे है और यमुना जी कहाँ पे? हाँ, ये गंगा गंगा जी इधर से आएंगे, ऐसे मिक्स होकर जा रही है, यमुना जी इधर से आ रही है. तो वहाँ से गंगा आ रही है, यहाँ से यमुना आ रही सरस्वती नीचे रहती दिखती नहीं है. है. अच्छा अच्छा ऐसे यहाँ से मिक्स होकर ऐसे आगे भी निकल जाती है. ओके ओके. चला, माणसं इकडे दिसत आहेत वेगवेगळी, अंघोळ वगैरे केलेली. छान. बऱ्यापैकी कॉम्पिटिशन आहे लोकांची. हे सगळे येऊन बऱ्याचशा होड्या इकडे आतमध्ये घुसवायला वेळ लागतो, पार्किंग करायला. पलीकडे अजून मोठी वाहन आहे, अजून मोठी बोट आहे. आल्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या धार्मिक सर्व्हिसेस विषयी ते विचारत असतात, पण आपण त्याला नाही म्हणलं तरी चालतं, कारण काय करत बसण्याच्या अर्थाने आपण इथे येऊन आपापलं स्नान करायचं, जाऊ शकतो. लोकल इकॉनॉमीला सपोर्ट करायचा असेल तर करा, पण अदरवाईज मला असं वाटतं आपण आलोय ते काम करायचं आणि परत जायचं. धन्यवाद.